रायगड आणि सुभेदार तानाजीची माळ. लेखक राहुल सराफ. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. रायगड आणि सुभेदार तानाजीची माळ. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी एक मेसेज आला व्हॉट्सअपवर. विनूदादानं पाठवलेला एक फोटो. 24 डिसेंबर 2023 रोजी रायगड प्रदक्षिणेचं आयोजन महाड यूथ क्लबनं केलेलं आहे आणि सर्व राज्यातून या प्रदक्षिणेसाठी सर्वांनी यावं हे आवाहन. क्षणाचा हे अवधी न दवडता मी हे नक्की केलं की हा योग साधायचाच. ज्या रायगडावर माझं निरतिशय प्रेम, त्याला असा सर्वांगानं पाहणं, त्याच्या घेऱ्यात वावरणं, त्याच्या पायथ्याजवळ आपले घामाचे थेंब सांडणं, हे भाग्य अनायासे वाट्याला येत होतं. मग कसं बरं मी दवडणार? मनात तर लगेच नियोजन झालंही आणि यावेळी विनूदादाला रायगड दाखवण्याचं स्वप्न पण पूर्ण होणार होतं, तेही दुर्गराजाची पूजा बांधून. बघा कशा गोष्टी जुळून येतात ते. एका लेखात हिरोजी इंदलकरांचा उल्लेख विनोदादाला करायचा होता, पण इंदुलकर की इंदलकर की इंदळकर हे पक्क होत नव्हतं. म्हणून त्याचा फोन आला. काय रे, हिरोजीचं आडनाव नक्की कसं लिहायचं? मी म्हटलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. इंदलकर हेच योग्य. विनोदादाचा लेख फेसबुकवरून व्हायरल झाला. तो थेट इंदलकरांच्या वंशजांपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या फोनमुळं आम्हाला शिवछत्रपतींच्या दरबारी असणाऱ्या मानाच्या समशेरीचे आजचे वंशज गवसले. त्यात महाराजांचा लाडका तान्या, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट 16वे वंशज हे महाडमध्ये राहतात आणि त्यांच्याकडं एक अनमोल ठेवा आहे हे समजलं. नरवीर तानाजी धारातीर्थी पडले आणि शिवछत्रपतींना हुंदका फुटला. त्यांचा तान्या पडला. तान्याला शेवटचं पाहताना महाराजांनी स्वतःच्या गळ्यातली कवड्यांची माळ तान्याच्या पार्थिवावर ठेवली. त्या भरदार छातीवर भवानीचं लेणं ठेवताना महाराजांचे अश्रूही सांडले असतील माळेवर. 2 जिवलग मित्रांच्या या शेवटच्या भेटीत ही कवड्यांची माळ अगदी मधोमध होती. तान्याची छाती त्याही क्षणी अभिमानानं तटतटून फुगली असेल. किती माया दाटून आली असेल दोघांच्याही मनात. महाराज ही गहिवरले असतील. मुखानं त्यांच्या शब्द उमटले असतील, जगदंब जगदंब. तीच ती कवड्यांची माळ साक्षात समोर पाहण्याचं भाग्य लाभलं आम्हाला महाडच्या चौदार तळ्याकाठी डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या घरी. 23/12/2023 या दिवशी मी, विनोदादा आणि अरुण त्यांच्या घरी पोचलो. तेच भारावलेल्या मनानं. जणू महाराजांचा सवंगडीच आम्हाला भेटणार होता. डॉक्टर शीतल मालुसरे यांनी अगत्यानं आमचं स्वागत केलं, विचारपूस केली आणि थोड्या वेळानं रेशमी कपड्यात सुरक्षित पेटीत ठेवलेली ती कवड्यांची माळ त्यांनी आमच्या समोर एका सुशोभित पाटावर ठेवली आणि अंगावर रोमांच उठले. एक अनामिक लकेर मनात उठली. 350 वर्षांचा काळ मागं सरला आणि समोर शिवछत्रपती आणि त्यांचा जिवलग तान्या उभे राहिले. तेव्हा मी माझा राहिलोच नाही. कुणीही नव्हतं आसपास. कोंढाणा, राजगड पायथा आणि महाराज यांच्याशिवाय काहीही मनात नव्हतं. गड घेऊन तान्या निघून गेला होता अनंताच्या प्रवासाला. त्याची ती पिळदार शरीरयष्टी, बुलंद बाहू, राकट मुद्रा आज बदलली होती. जिवलग मित्राला एक अनमोल भेट देऊन तान्या हसत हसत मुजरा घालत होता. रायरेश्वराच्या शिवमंदिरात घेतलेल्या शपथेपासून ते थेट कोंढाण्यावर भगवा लावण्याचं महाराजांचं स्वप्न पूर्ण करणारा हा जिगरबाज आज शांत झाला होता. काय झालं असेल त्या क्षणी? हा अनमोल मोती असा निखळलेला पाहून राजे गहिवरले असतील.
नकळत त्यांचा हात याच माळेवर गेला असेल. ही माळ मुठीत धरूनच ते म्हणाले असतील, जगदंब जगदंब. आणि मोठ्या कष्टानं सावरलं असेल त्यांनी स्वतःला. अशावेळी काय देऊ रे तान्या तुला, असं वाटलं असेल राजांना. आणि तो माळेवरचा हात ती माळ हाती घेऊनच पुढं झाला असेल. भोसल्यांचं हे लेणं राजांनी तानाजीच्या छातीवर ठेवलं असेल. जणू स्वतःचा प्राणच महाराज त्यांच्या तान्यात फुंकत असावेत, म्हणत असावेत, अरे उठ की रे तान्या, तुझा शिवबा बोलावतोय तुला. या कवड्यांच्या माळेनं हे क्षण बघितले. तिला बोलता आलं असतं ना, तर तिनं हेच सांगितलं असतं. या अतिपवित्र, अतिशय मंगल आणि सदैव मस्तकीच धरावी अशा अनमोल कवड्यांच्या माळेसमवेत आम्ही तो सगळा इतिहास जागवला. तो संपूर्ण प्रसंग वाचून काढला आणि नतमस्तक झालो. त्या माळेला नरवीर तानाजी मालुसरे यांना आणि त्यांच्या वंशजांना मनोमन मुजरा केला. ही अविस्मरणीय अनुभूती माझ्या पुढच्या पिढीलाही मिळावी, हीच मनात भावना आहे. जगदंब जगदंब. रायगड आणि सुभेदार तानाजीची माळ. लेखन राहुल सराफ, नाशिक. त्यांचा संवादध्वनी 7722034746. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.